कृष्ण हरी माऊली. आज आपण 1992 पासून सुरू करत आहोत. शिकवून बोल बोल केले कौतुक नवल आपण रंज विले बापे माझी विठ्ठले हो हाती प्रेमाचे बातुके आम्ही देऊनी यानिके तुका करे टाओ पाय रुक्माईचा नाहो. देवाने मला बोलायला शिकविले आणि ते बोलत असताना त्याचे कौतुकही त्यानेच केले. विठ्ठला, माझ्या बापाने माझे बोल ऐकून स्वतःची करमणूक करून घेतली. त्याने माझ्या हातावर प्रेमाने खाऊ ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नामाचा मी टाओ फोडीत आहे आणि रुक्मिणीपती पांडुरंगाला पाहत आहे. तेथे सुखाची वसती गाती वैष्णवनाथ ते दिंद्या पताका जळकते दे गरजती हरिनामी. दोषी झाली घे मारी पळली भरले दिशाचारी न येता माघारी नाही परी उरी परताया. विसरोनी देव पनवपा पंढरीचा रान विठेवरी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. पोट सेवितान धाये भूक भुकेलीच राहे तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. हरिनामात तल्लीन होऊन एक ते जेथे वैष्णवनाचा दिंड्या पताका जळकात तेथे सुख नांदते. ज्या पंढरीत पातकाचा मार खाण्याची पाळी वारंवार येत असते त्या त्रासाने ती पळत सुटली व चारही दिशामध्ये जाऊन भरली. ती पंढरपुरात परत येतच नाही, उरत नाही. येथे पंढरीचा राणा आपले देवपण विसरून उभा राहिलेला आहे. त्याला आपल्या निर्गुण रूपाचा वीट आला आहे म्हणून त्याने सुंदर गोजिरवाने रूप धारण केले आहे. तुकोराय म्हणतात, या रूपाचे सेवन कितीही केले तरी मन तृप्त होत नाही, भूक भुकेलीच राहते. या सगुण रूपापुढे मुक्तीची कोण वाट पाहते. शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो अरे तुची माझा आता माय बाप पंढरीनाथा. गोकाया अक्षर मद नाही अधिकार सर्व भावे दिन तुका म्हणे यतिहीन. मी शूद्र वंशात जन्म घेतला म्हणून दंभाच्या कटकटीतून बचावलो. पंढरीनाथा, तोच माझा मायबाप आहेस, मला वेद पठण करण्याचा अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी हीन जातीतील असल्यामुळे सर्व भावांनी दीन आहे. वेडे वाकडे गायन परे तुझाची मनविन मद तारे दिनानाथा ब्रीद साच करी आता. केल्या अपराधाच्या राशी मनवनी आलो तुझ पाशी. तुका म्हणे मद तारी सोडी ब्रीद नाही तरी. जसे जमेल तसे वेडे वाकडे तुझे नाम गाईन मात्र तुझा दास म्हणून घेईल. दीनानाथ, या भवसागरातून मला तार आपले ब्रीद सार्थ ठरव. आजवर मी अनेक अपराध गेले त्याच्या परिहारासाठी तुझ्याजवळ आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला या भवसागरातून तारुणे नाही तर तुझे ब्रीद सोडून दे. हरिभक्त माझे जीवलग सोयरे हृदय पाऊले धरीन त्याची. अंतकाळी येते माझ्या सोडवणे मस्तक बैसने देईन त्याशी. अनेक सोयरे सज्जन हो कोणी वैष्णवा वाचोनी नाही मद. देईन लिंगन धरिनी चरण संसारशीन नशे तेने. कंठी तुळशी माळा नामाचे धारक ते माझे तारक भवनधीचे. तयाचे चरणी घालीन मी मिठी चाडते वैकुंठी नाही मद. आळसे दंभ भावे हरीचे नाम गाती ते माझे सांगाती परलोकीचे. काया वाचा मने देईन क्षम त्याशी चाड जीवित्वाशी नाही मद. हरीचे नाम मद मनविती कोणी तया सुखा धनीवरी. तुका म्हणे तया उपकारे बांधलो मनवनी आलो शरण संता. हरिभक्त हे माझे जीवलग सगळे सोयरे आहेत म्हणून त्यांचे चरण मी हृदयात धरून ठेवीन. मला अंतकाळी ते सोडविण्यास धावत येईल तेव्हा मी माझे मस्तक त्यांना बसण्यास देईल. वैष्णवाखेरीज मला इतर कोणी आप्त सगळे सोयरे नाही. त्यांना मी आलिंगन देईन, त्यांचे चरण वंदीन आणि संसार क्षीण घालवीन. वैष्णव गळ्यात तुळशी माळा घालतात, मुखाने सतत हरिनाम घेतात, तेच मला या भवनदीतून तारणार आहेत. वैष्णवाच्या पायी मी मिठी घालीन, त्यांचे पाय सोडून मला वैकुंठाला जाण्याची इच्छा नाही. आळस दंभ यांच्या प्रभावामुळे जे लोक नेहमी नामस्मरण करीत नाहीत, कधीतरी हरी नाम घेतात, तेही माझ्या परमार्थ मार्गातील माझे सोबती आहेत. कायावाच्या मनाने मी वैष्णवांना आलिंगन देईन, मला इतर कशाची चाड नाही. हरिनाम घेण्याने मला
कोणी घडविले तर त्या सुखाला पारावार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाच्या उपकाराने मी मिंधा झालो आणि त्यांना शरण गेलो. लटिका तो प्रपंच हरिनाम साच, हरिविन आहास सर्व इंद्रिय. लटिके ते मौन ब्रह्माचे स्वप्न, हरिविन ध्यान नश्वराय. लटक्या व्युत्पत्ती हरिविन, हरि करीती हरि नाही चित्ती तो शवदान. तुका म्हणे हरी हे दरीशी निर्धारी, तरी तू जड करी जाशी वैकुंठाशी. हरिनाम हे सत्य आहे, प्रपंच मिथ्य आहे. हरिपासून सर्व इंद्रिय व्यर्थ आहे. हरिशिवाय केलेले ध्यान, धारणा केलेले मौन हे लबाडे आहे, ढोंग आहे. हरिशिवाय इतर कसले तरी ध्यान करणे म्हणजे स्वप्न भ्रम आहे. हरिशिवाय जे इतर विद्या संपादन करतात ते लोक जिवंत प्रेतच होते. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर मुखात हरिनाम धरशील तर खात्रीने वैकुंठाला जाशील. सर्व श्वासी मुकावे तेने हरिशी जिंकावे. सर्व प्राण जीवे देह त्याग, मोह ममता माया चाड चित्ता. विषय कंदुवेता जाळुनिया, लोकलज्जा दंभ आणि अहंकार. करुणी मत्सर देशदडी, शांती क्षमा दया सारी का विनोनी. मूळचक्र पाणी धाडी त्याशी, तुका म्हणे याती अक्षरे अभिमान. सांडुनिया शरण रिगे संता. जो सर्वस्वाचा त्याग करतो तो हरीला जिंकून घेतो. पैसा देह प्राण या साऱ्याचा तो त्याग करतो. मोह ममता माया भीती चिंता वचन विषयाचा व्यर्था व्यथा हे सारे तो जाळून टाकतो. लोक लज्जा खोटेपणा अहंकार मत्सर यांना देशोधडी लावतो. शांती दया क्षमा या सख्यांना निवडून चक्रपाणी त्यांना मूळ धाडतो. तुकाराम महाराज म्हणतात, जाती विद्वत्ता याचा अभिमान टाकून द्यावा आणि संतांना शरण जावे. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणे. ध्यानी रूप वाचे नाम निरंतन, आपला विसर पडोने दी. माय बाळा बेटे सुखाची आवडी, तैशी मज गोडी देई देवा. कीर्ती ऐकोनी झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोशी. तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी माय बापा. देवा मला एकांताचे सुख दे, परपंच दुःखाचे आघात चुकत माझ्या डोळ्यासमोर तुझे रूप, मुखात तुझे नाम निरंतर येऊ दे. तुझा विसर कधी पडू देऊ नकोस. माय लेकराच्या भेटी जे सुख आणि प्रेम असते ते सुख आणि प्रेम मला दे. तू दासाचे कल्याण करतोस आणि तुझी कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी दीन आहे, पापाची राशी आहे, मला पाठीशी घाल. लटिके ते नान लटिके ते ध्यान, जारी हरी कीर्तन प्रिय नाही. लटिकाची दंभ घातले दुकान, चाळविते जन पोटासाठी. लटिकेचे केले वेद पारायण, जरी नाही स्पंदन कथे प्रेम कथे. लटिके ते तप लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. तुका मने ऐशे गरजते पुराणे, शिष्टाची वचने मागिलाही. हरिकीर्तन जर आवडत नसेल तर ज्ञान आणि ध्यान हे खोटे आहे. या पोटाची लोकांनी पोट भरण्यासाठी परमार्थाचे दुकान मांडले आहे व लोकांना ते फसवितात. ज्याला हरिकथेविषयी प्रेम वाटत नाही, हरिकथा ऐकत असताना ज्यांच्या मनात अष्ट सात्विक भाव निर्माण होत नाही, त्यांनी वेद पारायण जसे केले तरी ते खोटेच असते. ज्याला हरिकथा ऐकताना आळस येतो, झोप येते, त्याने केलेले जप तपही खोटे आहेत. ज्याला हरिनामाची आवड नाही, ज्याची खरी चित्त शुद्धी झालेली नाही, त्याने परमार्थाची नासाडी केली असे समजावे. तुकोबाराय म्हणतात, पुराणे हेच गरजू सांगत आहे आणि पूर्वीच्या तो संतांनी वचने हे सांगतात. भूती भगवत मात्रा सहित जीव, अद्वैत तो ठाव निरंजन एकला. ऐशी गरजती पुराणे वेदवाणी सकळ जन, संत गरजतील तेने अनुभवे निर्भर. माझे तुझे हा विकार निरसता एकंकार, न लगे काही फार विचारची कारण करणे. तुका म्हणे तुझे हे तो काहीच नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. सर्वभूत मात्रामध्ये भगवत भाव आहे, निरंजन हे ब्रह्म आहे, त्याचे नाव अद्वैत आहे. वेदवाणी पुराणे हाच निर्वाळा देतात. संत महात्मे देखील अनुभवाद्वारा तीच गर्जना करीत आहे. तुझे माझे हा द्वैत विकार नष्ट होतात, एक अद्वैत परमात्मात राहतो. द्वैत निवारण्याखाली दुसरा कसलाही फारसा विचार करण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी देह या संकल्पामुळे द्वैत भाव वाढतो.
नेनो फुको कान नाही एकांतीचे ज्ञान, तुम्ही ऐका हो संत माझा सादर वृत्तांत, नाही ऐकिला तो डोळा देव दाखवू सावळा, चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेने दुखे. गुरु शिष्यांना कानात गुरुमंत्र देतात, तसे मी जाणत नाही, एकांताचे मला ज्ञान नाही, संत जनो माझा वृत्तांत सादर करीत आहे तो ऐका. मी डोळ्यांनी देव पाहिला नाही, त्यामुळे मी तो सर्वांना दाखवू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी चिंतन करतो त्या आनंदा, संसारातील दुःखे जाणत नाहीत. त्याग तरी ऐसा करा अहंकार दवडावे, मग जैसा तैसा राये काय पाय उरले ते अंतरीचे विषम जाड येऊ पुढे नेदावे. तुका म्हणे चित्त शुद्ध मन समाधान पाहिजे, तुम्हाला त्याग करायचा असेल तर प्रथम अहंकाराचा नाश करा, कारण तेच प्रपंचाचे बीज आहे. त्यानंतर तुम्ही ज्या अवस्थेत असाल त्याच अवस्थेत राहा. अहंकार नाहीसा झाल्यावर काय उरले ते पहा. अंतकरणातील विषम भाव भेदाने दृढ संस्कार पुढे येऊ देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, साधकाने आपले मन क्रोधित शुद्ध व समाधानी ठेवले पाहिजे. मातेची आचित्य अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. मातेच्या मनात स्वतःच्या बाळाविषयीचे प्रेम व्यापून राहिलेले असते. बाळाला जवळ घेतले की तिचा क्षीण नाहीसा होतो जातो आणि ती देहभान विसरते. ती त्याला प्रेमाने खाऊ दाखविते आणि बाळ आनंदाने तिच्या अंगावर बागडू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, त्या बाळासारखाच मी संताच्या पायाशी लाडाने सलगी करीत आहे. कोण्या पुन्हा फळाले अजी देखिले पाऊले, ऐशे नेनो नारायण संती सांभाळिले दिना, कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ, तुका म्हणे झाला एवढा लाभ हा विठ्ठला. कोणत्या पुण्याचे फळ म्हणून मला तुमचे चरण दर्शन झाले. नारायणा, मला हे काही कळत नाही, मी काहीच केले नाही, तरी संतांनी स्वतः हो माझ्यासारख्या दीनदुबळ्याचा अंगीकार केला, हे सत्य आहे. आजचा हा शुभ दिवस आहे की ज्यामुळे हा लाभ झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, मला एवढा मोठा लाभ का झाला हे तूच सांग. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2005 वर थांबत आहोत.